नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. व्यवस्थापनाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे व्यवस्थापनाची ओळख. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय? त्याची व्याख्या बघितलेली आहे आणि व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास का गरजेचा आहे? हे आपण थोडं पाहिलेलं आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला 2 विचारवंतांचं योगदान व्यवस्थापन शास्त्रामध्ये जे काही झालेलं आहे, त्याचाही थोडा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 विचारवंत या ठिकाणी आपण बघणार आहे. ते म्हणजे एक जॉर्ज एल्टन म्यो आणि दुसरे आहेत ते म्हणजे पीटर ड्रकर. हे 2 विचारवंत ते आहेत. आज आपण जॉर्ज एल्टन म्यो यांचं योगदान फक्त व्यवस्थापन शास्त्रामध्ये जे झालेलं आहे ते बघणार आहे. जॉर्ज एल्टन म्यो यांनी हॉथन प्रयोग केलेला आहे आणि त्या प्रयोगामुळं व्यवस्थापन शास्त्रात खूप क्रांती झालेली आहे. तो हॉथन प्रयोग काय आहे तो समजून घेणार आहोत. सुरुवातीला मी जॉर्ज एल्टन म्यो या विचारवंताबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि मग त्यानंतर हॉथन प्रयोग जो आहे तो कसा झाला याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. जॉर्ज एल्टन म्यो हे एक ऑस्ट्रेलियन विचारवंत आहेत. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला 1880 मध्ये. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियामधीलच ॲडिलेड या विद्यापीठातून एम.ए. ही डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांचं जे पुढचं शिक्षण आहे ते सर्व शिक्षण अमेरिकेमध्ये झालेलं आहे. अमेरिकेमधीलच हार्वर्ड बिझनेस स्कूल या स्कूलमध्ये ते 21 वर्षे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अमेरिकेमध्येच त्यांचा 1949 मध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या प्रदीर्घ अशा या म्हणजे विद्यापीठामधील अनुभवामधून त्यांनी जे काही योगदान व्यवस्थापन शास्त्रात दिलेलं आहे किंवा त्यांनी केलेल्या संशोधनातून जे योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. तर आता आपण हॉथन प्रयोग हा जो प्रयोग झाला त्या प्रयोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. अमेरिकेमध्ये एक कंपनी आहे, तिचं नाव आहे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी आणि त्या कंपनीमध्ये कोणता तरी प्रॉब्लेम होता की ज्यामुळं उद्योगामध्ये उत्पादन सतत होत नव्हतं. त्याशिवाय त्या ठिकाणी नफासुद्धा घटत चाललेला होता. त्या कंपनीच्या मालकांना तिथं नेमकं काय घडतं हे कळत नव्हतं. त्यांनी अनेक रिसर्च इन्स्टिट्यूशनला विनंती केली की तुम्ही आमच्या उद्योगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा अभ्यास करून आम्हाला त्याची रिपोर्टिंग करा. परंतु सर्व रिसर्च इन्स्टिट्यूशननी त्यांना तसा प्रतिसाद चांगला दिला नाही आणि मग अमेरिकेतील नॅशनल रिसर्च एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याचं नाव आहे नॅशनल रिसर्च काउन्सिलनी जॉर्ज एल्टन म्यो या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये या आणि त्या कंपनीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर आपणाला त्या मालकांना एक रिपोर्ट द्या नेमकं काय याचं कारण आहे. 1924 मध्ये ह्या सर्व घटना घडत होत्या आणि 1924 मध्ये वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये त्यावेळेला 30,000 कामगार होते. म्हणजे ती कंपनी किती मोठी होती हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर जॉर्ज एल्टन म्यो हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर त्या कंपनीमध्ये गेले आणि त्यांनी 1924 पासून 1927 पर्यंत या कंपनीमधल्या वेगवेगळ्या बाबतीमध्ये अभ्यास केला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येका ठिकाणी माहिती कलेक्ट करून त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासामधून त्यांना असं काही ठोस हाती येत नव्हतं की कोणत्या कारणामुळं इथं हे उत्पादन कमी होते किंवा कामगारांच्या मध्ये असंतोष आहे, त्याशिवाय कंपनीचा नफा कमी होते हे त्यांना कळत नव्हतं. त्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं, त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटायला लागलं की आता आपण हा जो प्रयोग आहे तो प्रयोग थांबवूया आणि आपण पुन्हा आपापल्या कामाकडे जाऊया. परंतु 1927 पर्यंत त्यांनी जे अभ्यासातून काही त्यांना दिसलेलं होतं
तोच धागा पुन्हा त्यांना पकडून पुढे जावं असं वाटायला लागलं आणि त्यांनी पुन्हा 1927 पासून प्रयोग सुरू केला आणि तो प्रयोग 1927 पासून ते 1933 पर्यंत त्याने केला. म्हणजे 6 वर्ष एकदम एकूण 6 वर्ष त्याने तो प्रयोग केला. पुन्हा 1933 पासून पुन्हा 1938 पर्यंत तो प्रयोग त्याने वाढवून सुद्धा घेतला आणि त्यानंतर त्यांनी निष्कर्ष मांडलेले आहेत आणि ते निष्कर्ष खूप महत्त्वाचे आहेत. त्या निष्कर्षामुळं अनेक व्यवस्थापकांना काही ठोस निर्णय घेता येऊ शकतात, असे ते चांगले निर्णय आहेत. तर आता निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष आपण नंतर पाहूया. आपण आता ह्याच्यामध्ये तो जो प्रयोग त्यांनी केलेला आहे हॉथॉर्न एक्सपेरिमेंट, तो हॉथॉर्न एक्सपेरिमेंट त्यांनी कसा केला हे आपण या ठिकाणी बघूया. मी तुम्हाला सांगितलं की वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी हॉथॉर्न या ठिकाणी जे त्यांचा रिसर्च झाला त्याला रिसर्चलाच त्यांनी हॉथॉर्न एक्सपेरिमेंट असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी जो प्रयोग केला तो एकूण 5 टप्प्यामध्ये केलेला आहे. पण प्रामुख्याने त्या 5 टप्प्यामधले 3 जे प्रयोग आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. पहिला जो प्रयोग आहे त्याच्यातला म्हणजे हॉथॉर्न प्रयोगामधले 3 प्रयोग त्यांनी केले. 5 प्रयोगामधील 3 प्रयोग अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातला जो पहिला प्रयोग आहे तो म्हणजे प्रकाश विषयक अभ्यास. जॉर्ज एल्टन मियो यांना असं वाटत होतं की कामगारांच्या कामावरती कोणता परिणाम होतो हे त्यांना ज्यावेळेला अभ्यासायचं होतं त्यावेळेला त्यांना असं वेगवेगळे त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत होते आणि त्यांना असं वाटायला लागलं की प्रकाशांचा त्यांच्या कामावरती काय परिणाम होतो का ते आपण बघूया आणि म्हणून त्यांनी प्रकाश विषयक अभ्यास केला. यासाठी त्यांनी 6 महिला निवडल्या. त्यांना एका स्वच्छ प्रकाशामध्ये अतिशय क्लीन आणि प्रखर अशा प्रकाशामध्ये काम करायला सांगितलं. काही दिवस त्यांना तिथं काम करायला सांगितलं आणि काही कामगारांना नॉर्मल प्रकाशामध्ये काम करायला सांगितलं. काही काळानंतर दोघांच्याही कामाचं मूल्यमापन त्याने केलं आणि त्या मूल्यमापनातून असं लक्षात आलं की दोन्ही ठिकाणी एकसारखंच काम झालेलं आहे. याचा अर्थ अतिशय स्वच्छ प्रकाश किंवा एकदम प्रखर अशा प्रकाशामध्ये काम करायला कामगारांना त्यांनी जे सांगितलेलं होतं त्यांचंही काम तेवढं झालं महिलांचं आणि जे नॉर्मल प्रकाशामध्ये महिला काम केल्या त्यांचंही काम सारखं झालं. याचा अर्थ त्याने असा निष्कर्ष काढला प्रकाशाचा कामगारांच्या कामावरती कोणताही परिणाम होत नाही. याचं मग जर समजा प्रकाशाचा परिणाम होत नसेल तर मग कोणता परिणाम त्यांच्या कामावरती होत असेल पुन्हा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी दुसरा प्रयोग जो अतिशय महत्त्वाचा प्रयोग मानला जातो हा प्रयोग त्याने केला. त्याला बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन अभ्यास म्हणतात. बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन अभ्यास. या प्रयोगासाठी त्यांनी 14 कुशल कामगार नेमले आणि 4 सुपरवायझर 14 कुशल कामगार आणि 4 सुपरवायझर यांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्याच्यामधून त्यांना हे बघायचं होतं की जर प्रकाशाचा परिणाम होत नसेल इतर सर्व परिस्थितीचा परिणाम होत नसेल तर आणखी दुसरा कुठला घटक आहे किंवा कुठलं कारण आहे की ज्यामुळे त्यांच्या कामावरती परिणाम होतो. या प्रयोगामधून त्यांना असं भास झाला किंवा असं त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक उद्योगामध्ये किंवा त्या उद्योगामध्ये काही गट काम करतात. तर या गटामुळं उद्योगामध्ये काम सुधारतं किंवा काही वेळा ते कमी होतं. त्याला त्यांनी अनौपचारिक गट असं नाव दिलं. हा अनौपचारिक गट म्हणजे कुठला गट तर तो गट असा असतो की ज्यांना काम करायची इच्छा नसते आणि जर समजा कोणी काम करत असेल तर त्यांना ते काम न करण्यासाठी प्रवृत्त करतात. तर असे गट जर समजा उद्योगामध्ये जास्त प्रबळ असतील तर मग कदाचित त्या उद्योगामध्ये जे उत्पादन आहे ते कमी होणार आहे असं त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि मग त्यांनी शेवटी या ठिकाणी सांगितलं की अनौपचारिक गट उद्योगामध्ये आणि औपचारिक गट उद्योगामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये अनौपचारिक गट जर समजा जास्त प्रबळ असेल तर तो उद्योगाच्या उत्पादनावर खूप वाईट परिणाम करतो आणि त्यामुळे उद्योगाचं उत्पादन थांबतं असा त्यांनी त्याच्यामधून निष्कर्ष काढला. कारण हा गट
स्वतः काम करत नाही आणि काम करणाऱ्या व्यक्तींच्यावर दबाव आणतो, काम करूही देत नाही. तर या गोष्टीमुळं उत्पादन कमी होतं असं त्यांनी मांडले. हा दुसरा प्रयोग झाला. आणि त्यानंतर त्याने तिसरा प्रयोग केला, तो म्हणजे मुलाखतीचा प्रयोग. आता मुलाखतीचा प्रयोग करत असताना त्याने एकूण 30,000 कर्मचाऱ्यांच्या मधून 20,000 कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. आता 20,000 कर्मचाऱ्यांची मुलाखत घेणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते करणं सुद्धा खूप अवघड आहे. म्हणून जॉर्ज एल्टन मेयो यांनी एक आयडिया त्या ठिकाणी केली. 20,000 कर्मचाऱ्यांना त्याने प्रत्यक्षात त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगितलं. प्रत्येकानं त्यांना संधी दिली की तुम्ही येऊन मनोगत व्यक्त करा. तुमचं कामाबद्दल काय मत आहे, कंपनीबद्दल काय मत आहे, उद्योगामधील त्या कंपनीच्या मालकांच्या बद्दल काय मत आहे, एकूण व्यवस्थेबद्दल काय मत आहे, किंवा त्यांचे अनुभव आलेले जे आहेत ते सर्व त्यांनी म्हणजे डिस्कस करायला सांगितलं. त्यांनी आपली ओळख सांगत असताना त्यांनी सर्व व्यक्त करायला सांगितलं. सर्व 20,000 कर्मचाऱ्यांनी स्वतःची मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्या मनोगतातून असं लक्षात आलं की मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये संबंध खूप महत्त्वाचे आहेत. चांगले संबंध असायला पाहिजे. त्याशिवाय उद्योगामधली जी रचना आहे ती कामासाठी जास्त प्रवृत्त करणारी असावी. त्याशिवाय तिथे दबावगट काही वेळा असतो, तो दबावगट कमीत कमी असावा किंवा काम न करण्यासाठी जे दबाव टाकतात ते लोक कमी असावेत. अशा पद्धतीनं त्यांच्या त्या मुलाखतीतून लक्षात येऊ लागलं. जर समजा मालकाने कामगारांच्या बद्दल अतिशय पॉझिटिव्ह वेनं जर समजा त्यांच्याशी बिहेवियर करत असतील तर ते कामगार सुद्धा चांगलं काम करू शकतात असं या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं त्यांनी हे 3 प्रयोग केलेले आहेत आणि यानंतर त्यांनी निष्कर्ष मांडलेले आहेत. ते जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. परंतु आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण काय बघितलं तर जॉर्ज एल्टन मेयो यांची थोडक्यात माहिती आपण घेतली आणि त्यानंतर आपण जॉर्ज एल्टन मेयोचा जो हॉथर्न प्रयोग आहे त्या हॉथर्न प्रयोग त्यांनी कसा केलेला आहे. एकूण 5 प्रकारामध्ये त्यांनी प्रयोग पूर्ण केलेला आहे. पैकी 3 जे अभ्यास आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. पहिला जो अभ्यास आहे त्याला प्रकाश विषयक अभ्यास असं आपण म्हणतो. दुसरा जो आहे तो बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन अभ्यास म्हणतो आणि लास्टला जो अभ्यास त्याने केला तो म्हणजे मुलाखतीचा प्रयोग. अशा 3 टप्प्यामध्ये त्यांनी हॉथर्न प्रयोग पूर्ण केलेला आहे. हा प्रयोग 1933 मध्ये जरी समजा पूर्ण झालेला असला तरी त्याच्या पुढे आणखी रिसर्च तो 38 वर्षापर्यंत 1938 पर्यंत चालू राहिलेला होता. तर या प्रयोगातून जे निष्कर्ष आलेले आहेत ते निष्कर्ष आपण पुढच्या लेक्चरमध्ये